नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण गणना फॉर्मचं वाटप मतदारांना केल्यानंतर आपल्या BLO ॲपमध्ये कशाप्रकारे माहिती अपडेट करायची याविषयी माहिती पाहणार आहोत. तर यासाठी आपल्या फोनमधील ॲप ओपन करा आणि त्यानंतर यामध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIRची ही जी टॅब आहे त्या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लँग्वेज सिलेक्टचा ऑप्शन येईल. या ठिकाणी आपल्याला जी योग्य वाटते ती लँग्वेज सिलेक्ट करा. इथे मी इंग्लिश सिलेक्ट केली. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे अनेक सारे ऑप्शन येतात आहेत. तर यातला जो 2 नंबरचा ऑप्शन आहे EF डिस्ट्रीब्युशन ट्रॅकर, या 2 नंबरच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे आपण वाटप केल्यानंतर माहिती भरण्यासाठी यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ज्या मतदाराचा फॉर्म वाटप केलेला आहे त्याचं नाव या लिस्टमधून आपण शोधू शकतो किंवा जर आपल्याकडे त्याची दुसरी प्रत असेल तर आपण स्कॅन QR कोडवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जो QR कोड आहे तो QR कोडला आपण अशा प्रकारे स्कॅन करायचा आहे. स्कॅन केल्यानंतर गणनापत्रावरील QR कोड स्कॅन केल्यानंतर वाटप केलेल्या व्यक्तीचं नाव आपल्याला इथे येईल. त्यानंतर आपल्याला इथं EF डिस्ट्रीब्युटेड हा जो ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचा आहे आणि इथं आर यू शुअर टू मार्क डिस्ट्रीब्युटेड त्याला येस करून घ्या. अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म डिस्ट्रीब्यूट केल्याबाबतचा जी प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण होईल आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही हा फॉर्म मतदाराकडून सर्व माहिती भरून कलेक्ट करून घेणार आहात तेव्हा EF कलेक्टेड अशा प्रकारचा जो खाली ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचा आहे आणि पुन्हा ह्याला येस करून आपण तो कलेक्ट केल्यानंतरची प्रोसेस करायची आहे. अशा प्रकारे आपण फॉर्मचे वाटप केल्यानंतर ही माहिती ॲपमध्ये अपडेट करायची आहे. धन्यवाद.